एज्युकेशनल या चॅनलच्या वतीने जसं मी आपल्याला प्रॉमिस केलं आहे तसं आपण याच्यामध्ये आलेलो आहे नर्मदा परिक्रमेसाठी. आपण जवळजवळ मला वाटतं 10 ते 12 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला आहे आणि हे सगळे येणारे सुद्धा आपल्या चॅनलद्वारे यांचं स्वागत आहे. आणि आपण लाईव्ह हे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करतो आहोत. हे सगळेजण येणारे जगात जात आहेत आणि आता आपण इथल्या काही इंच्या प्रतिक्रिया घेऊया. हां बोला, 1 मिनिट आहे तुमची प्रतिक्रिया. परिक्रमेबद्दल नंदकिशोर तुम्ही प्रश्न विचारा त्यांना. हिंदी में कुठून येत आहे तुम्ही? कहाँ से आ रहे हो आप? सूरत से गुजरात से। गुजरात कितना से। किलोमीटर चल के आप आए हो? 3 किलोमीटर बाकी है। 9 किलोमीटर बाकी है, यानी 11 से 12 किलोमीटर का सफर इन्होंने तय कर लिया है. हाँ अच्छा, देखिए हम आपको लाइव दिखा रहे हैं जहाँ पे आपको नदी भी दिख रही होंगी. आप देखिए ये YouTube पे पूरे विश्व में जाने वाला है ये अभी. हाँ, हमारे चॅनल द्वारा. त्या ताईंची घ्या ना आपल्या. हो घेतले. पुण्याचं. हां बोला. आम्ही उत्तर वाहिनी परिक्रमा करतोय. आमचं आता 11 ते 12 किलोमीटर पूर्ण झालेलं आहे. थोडंच आता राहिलेलं आहे, पण खूप छान अनुभव आहे. काही वाटलं नाही, एवढं चाललो असं वाटलंच नाही आम्हाला आत्तापर्यंत तरी. खूप छान आहे. नमस्कार. नंदकिशोर यांच्यासोबतच आम्ही उत्तर वाहिनी परिक्रमेसाठी, नर्मदा परिक्रमेसाठी आलेलो आहोत. एक साधारण 12-13 किलोमीटर आम्ही चालत आलेलो आहोत. ही दिसतीये ती नर्मदा नदी तुम्हाला दिसतीये आणि अतिशय सुंदर प्रसन्न वातावरण आहे. सकाळची वेळ आहे. मी सगळ्यांना सजेस्ट करेन की जितक्या लवकर तुम्ही म्हणजे एक साधारण 11 वाजता निघाला तर पहाटेचं तुम्हाला इतकं ब्रह्ममुहूर्तावर छान वाटतं. फ्रेश हे आहे. मॉर्निंग वाईब्स तुम्हाला सगळ्या मिळतात आणि खूप भारी आहे नर्मदा परिक्रमा. खूप छान.